जय जय रघुवीर समर्थ। मना सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे। जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे। जय जय रघुवीर समर्थ। आज दास नवमी, अर्थातच श्री रामदास स्वामींची पुण्यतिथी। सातारामध्ये सज्जनगडावरती 1682 मध्ये देह ठेवला होता समर्थ रामदासांनी, आणि तेही 15 दिवस आधी आपल्या भाविकांना सांगून। अशा या महान संत कवीची, संताची आज पुण्यतिथी। त्यांचा जन्म झाला होता 1608 मध्ये सूर्याजी पंत आणि रुक्मिणी या दाम्पत्याच्या पोटी। लग्नाच्या विधीवरनं ते 12व्या वर्षी पळून गेले, आणि नंतर केवळ समाज सुधारणा, देशप्रेम, राष्ट्रीय एकता, स्वातंत्र्य या दृष्टीने त्यांनी प्रयत्न केले आणि पूर्ण जन आंदोलन केलं त्यांच्या साहित्यातनं। साहित्य हे त्यांचं सर्वात मोठं योगदान। दासबोध हा तुम्ही कदाचित वाचलाही असेल। दासबोधामध्ये त्यांनी शिष्य आणि गुरु यांच्यातील संवाद लिहिले गेले, आणि त्यातून त्यांनी समाज प्रबोधन केलं। महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी जे जे कार्य केलं त्याचा समाजाने स्वीकार केला, कारण ते सोप्या सरळ मराठी भाषेत होतं। त्यांचे काही अभंग, कविता खूप प्रचलित आहेत। मनाचे श्लोक याविषयी तर सांगायला नकोच, आपण शाळेतही शिकलोत आणि आपण मनामध्ये आणि तनावरती रुजवलेत। जय जय रघुवीर समर्थ हे वेदवाक्य, आणि गणपतीची आरती, तू सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची। एक भजन, श्री रामचंद्र कृपालू, हेही त्यांचंच आहे। राम आणि हनुमान यांचे ते निस्सीम भक्त। त्यांनी शिवाजी महाराजांना देखील मार्गदर्शन केलं, आणि अर्थातच त्यांची कृती आणि व्यक्ती हे सगळं त्या लोकांनी एक इन्स्पिरेशन म्हणून बाळगलं। मला वाटतं एक महान संत कवी वेगळ्या अर्थानं आपलं जीवन जगला। सज्जनगडावरती त्यांनी स्वतःचा एक कंपू तयार केला होता, जो भक्ती मार्गाचा होता, आणि नंतर त्यांनी त्या काळामध्ये 6व्या शीख गुरूंना देखील फॉलो केलं होतं। म्हणजे चांगल्या गोष्टी कशा घ्याव्या जीवनामधल्या आणि लोकांना कशा द्याव्या याचं मूर्तिमंत उदाहरण आणि एक उत्कृष्ट मार्गदर्शक कवी असा संत आपल्या सर्वांना प्रचलित आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे। त्यांना अभिवादन आणि जय जय रघुवीर समर्थ। विनय।